शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. मुकुंद आमले प्रमुख मुकुंद आमले प्रमुख लोकमंगल पशुवैद्यकीय चिकित्सालय वडाळा. सर मी डॉक्टर सचिन फुगे, मी प्राचार्य लोकमंगल कॉलेजेस. सचिन फुगे फुगे हां सर. मी डॉक्टर मकरंद काळे, लोकमंगल लाईव्हस्टॉक फार्म म्हणजे जनावरांचा फार्म त्याच्या इंचार्ज मकरंद काळे. थोडक्यात माहिती द्या. हे जे चर्चासत्र आहे याचे अध्यक्षस्थान माननीय आमदार काय गोष्ट सांगा, हे वाचून आहेत. कशासाठी आयोजित केलं, किती लोक येतील याची माहिती नाही ते सांगा. हे तांत्रिक चर्चासत्र पशुपालक आपल्या परिसरातील आपल्या पंचकृषीतील पशुपालक तसेच शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेलं आहे. या चर्चासत्राचा उद्देश शेतकऱ्यांना पशुचिकित्सालय स्थापन झालेलं आहे वडाळा येथे, त्या संदर्भात त्या पशुचिकित्सालयाची माहिती मिळावी याकरता आहे. पशुचिकित्सालयामार्फत आम्ही सोनोग्राफी, जनावरातील एक्सरे, त्यांच्या शस्त्रक्रिया, औषधोपचार इत्यादी तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्फत आम्ही त्यांना सुविधा पुरवत आहोत. याची माहिती असावी याकरता हे चर्चासत्र आहे. तसेच या परिसरातील प्रगत दुग्ध व्यावसायिक आम्ही काही निवडलेले आहे, तर त्यांचा सन्मान आम्ही या चर्चासत्राच्या माध्यमातून करू इच्छित आहे. तसेच आम्ही यानंतर शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायामध्ये कशी वृद्धी व्हावी, शास्त्रोक्त पद्धतीने दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन कसे करता येईल या उद्देशाने आम्ही वेळोवेळी आणि गावोगावी जाऊन आम्ही मेळावे घेणार आहोत. तर हे पशुवैद्यकीय चिकित्सालयाची स्थापना या लोकमंगल समूहातर्फे जी झालेली आहे, तेथे आम्ही तज्ज्ञ मंडळी ह्या कामाकरता कटिबद्ध आहोत. तर ह्या सगळ्यांना अवगत व्हावं, ह्या चिकित्सालयाची माहिती व्हावी या उद्देशाने हे चर्चासत्र आम्ही आयोजित केलेलं आहे. तसेच या चर्चासत्रामध्ये पशुपालकांच्या शंकांचे निरसन, प्रश्नोत्तर आम्ही आमची तज्ज्ञ मंडळी तिथे असणार आहे, त्यांच्या मार्फत आम्ही त्यांच्या शंकांचं निरसन पण करणार आहोत. आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम आम्ही 17 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते 3च्या दरम्यान आयोजित केलेला आहे. आमच्या चिकित्सालयामध्ये सोनोग्राफी, शस्त्रक्रिया, रक्ताच्या चाचण्या, लघवी इत्यादी सगळी सुविधा उपलब्ध आहे. त्याचाही सगळ्यांना माहिती व्हावं, अवगत व्हावं याकरता आम्ही हे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. तर कधी झालंय स्थापन पशु चिकित्सालय? हे स्थापन जानेवारीमध्ये झालेलं आहे. जानेवारी 2024 मध्ये हा चिकित्सालय. किती जागेवर आहे? तारीख किती जागे? साधारणपणे सर 2 एकर परिसरामध्ये हे आमचं पशु चिकित्सालय काय आहे. काय आहे तिथं? सोनोग्राफी, पशूंसाठी सोनोग्राफी मशीन आहे सर. त्याचबरोबर सर्व त्याच्यामध्ये काय झालं की वेगवेगळे विभाग आहेत. सोनोग्राफी विभाग, एक्सरे विभाग, नंतर जनावरांची तपासणी विभाग, त्यांचं सीबीसी म्हणजे रक्त चाचणीची प्रयोगशाळा पण आहे आतमध्ये. त्याच्यानंतर शस्त्रक्रियेसाठी मोठी जनावरे, लहान जनावरे याच्याकरता शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटर पण आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे ज्या काही सुविधा, औषधोपचार, नंतर त्यांची सर्जरी, हे सगळ्या प्रकारचं आतमध्ये आम्ही त्या संकुलामध्ये, त्या चिकित्सालयामध्ये पूर्ण आम्ही अरेंज या प्रकारे आम्ही दैनंदिन सुविधा देत आहोत. हॉल बांधलेत का? हॉस्पिटलमध्ये एकमेव आहे जो मोठ्या संख्येने इथे आम्हाला अपेक्षित आहे आणि मोठ्या संख्येने तज्ज्ञ पण आहे तिथे. आम्ही 7 ते 8 जण सध्या तज्ज्ञ तिथे आम्ही. तिथं कुठल्या कुठल्या जनावरांवर उपचार होतात? इथे गाय, म्हैस, बकरी, मेंढी, तसेच पोल्ट्री म्हणजे पक्षी सर्व प्रकारचे. आणि आम्ही हे वाईल्ड अॅनिमल सुद्धा म्हणजे जे काही जंगली जनावर आहे आणलं कोणी लिगली तर ते पण आम्ही शस्त्रक्रिया किंवा औषधोपचार करतो. तसेच डुकर, वऱ्हाळ हे पण सगळे जेवढे काही डोमेस्टिक आहेत, जे काही पाळीव प्राणी आहेत ते सगळे आम्ही. कुत्रा, मांजर सुद्धा हो सर. शस्त्रक्रिया आणि औषधोपचार याची काय आपण फी घेतो का? याची फी अल्प दरात आम्ही फी ठरवलेली आहे. आम्ही ते संस्थेमार्फत आम्ही ती फी घेतो. नाही, आता ही जनावरं जी आहेत ना, ते काही हिंसक असतात. म्हणजे साधारण कुत्र्याचं असेल किंवा मांजरीचं, तर लोक पाळीव प्राणी म्हणून त्याचा वापर करतात आणि ते चावू नये म्हणून प्रिकॉशन घेतात. मग त्यांचा तुम्ही औषध उपचार किंवा इंजेक्शन त्याचं लसीकरण आहे. लसीकरण आम्ही कुत्र्यांचं रेग्युलर आम्ही आता मेळावे पण घेणार लसीकरणाचे. आमच्याकडे सुविधा आहे. त्या कुत्रा पिसाळू नये याकरता प्रिव्हेन्शन म्हणून त्या लसीकरण हे आहे, लसी उपलब्ध आहेत, त्या आम्ही आमच्या ठेवलेल्या आहेत. ते करतो कुत्रा ते करतो त्या आहेत आमच्याकडे. आमचा रेग्युलर उपक्रम आहे, नियमित उपक्रम. पण आता असं सांगा की आपल्या या पशु चिकित्सालयामध्ये म्हणजे हा विषय वेगळा आहे तुमचा चर्चासत्राचा, मला क्युरियोसिटी म्हणून, तर त्यामध्ये एखाद्याला परगावी जायचं आहे आणि आपलं जनावर तिथं. माझी विस्तार शिक्षण संचालक आहेत, तर ते पण असणार आहेत. तर या 2 जणांच्याच म्हणजे मार्गदर्शनातून ते आम्ही 11 शेतकरी सिलेक्ट केलेले आहेत सध्या, आणि त्यांचा पण आम्ही सन्मान करतो. आपलं हे फक्त हॉस्पिटलच आहे. येस सर. हॉस्पिटल नाही म्हणजे त्याला जोडून काही सेंटर, प्रशिक्षण केंद्र किंवा असं नाही. मुलांना, विद्यार्थ्यांना पुढच्या घडामोडी नाही सर. नाही संस्था, शाळा संस्था वगैरे नाही सर. तर त्याचा काही प्लॅन आहे का? तसा प्लॅन आहे. पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन होण्याचा प्लॅन या संस्थेचा आहे. तर सध्या आम्ही पशुवैद्यकीय चिकित्सालय फुल फ्लेज सुरू केलेलं आहे. तज्ज्ञ तिथे आहेत आमचे.
या उद्देशाने आम्ही फक्त आता दवाखाना चालवत आहे सध्या. बरं. पुढे प्रपोज आहे महाविद्यालय वगैरे आहे. हा, हे नंबर नंबर सांगा.